शिवसेना पक्ष चिन्हाची सुनावणी सुरू आहे। सिब्बल यांचा युक्तिवाद संपला आणि आता देवदत्त कामत पुन्हा युक्तिवाद करतात। दरम्यान यावर न्यायाधीश बागची म्हणाले की एखाद्या शिस्तभंग विषयक कारवाईचा विचार करा। आम्ही शिक्षा रद्द करू शकतो का, पण आम्ही स्वतः शिक्षा लादू शकतो का? आम्ही निर्णय घेण्यासाठी प्रकरण पुन्हा संबंधित प्राधिकरणाकडे पाठवू शकतो। शिंदे यांच्याकडे विधिमंडळात बहुमत होते, यावर कोणताही वाद नाही। प्राथमिक प्रश्न हा आहे की जेव्हा त्यांनी विधिमंडळात बहुमत मिळाले तेव्हा ते मूळ राजकीय पक्ष राहिले होते का? दरम्यान कामत यांनी ज्या निकालांमध्ये अपात्रता कायम ठेवण्यात आली तेथे न्यायालयानं स्वतः आमदारांना अपात्र घोषित केले आहे। मी यासंबंधीचा एक तक्ता सादर करेन। जर अध्यक्षांनी अपात्रतेची याचिका चुकीच्या पद्धतीने फेटाळली, निकाल दिला असं न्यायालयाचं मत झालं तर त्याचा चिन्हाच्या वादावर निश्चित थेट परिणाम होईल। वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी या सगळ्या संदर्भात आपलं म्हणणं मांडताना या न्यायालयानं आधीच असा दृष्टिकोन घेतला आहे की अपात्रतेबाबतचा अंतिम निर्णय हा केवळ माझी कार्योत्तर मान्यता असतो। जर न्यायाधीशांनी आमच्या बाजूने निकाल दिला तर ही घोषणा पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल असं त्यांचं म्हणणं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना आज तिसऱ्या आठवड्यात कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीनं आपला युक्तिवाद संपवलाय। त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीनं आता देवदत्त कामत हे त्यांची बाजू मांडण्यासाठी उभे राहिले आहेत। दरम्यान यावर आता बागची यांनी आपलं म्हणणं मांडताना अगोदर या सगळ्या संदर्भात निकाल झाला असताना आमची नेमकी भूमिका काय राहणार आहे हा प्रश्नही उपस्थित केला। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। शिवाजी, आपण बघतोय सिब्बल यांचा युक्तिवाद आता पूर्णपणे संपलेला आहे या सुनावणीतला आणि आता देवदत्त यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। नेमके काय अपडेट आहे? देवदत्त कामत यांच्या संदर्भातले जे अपडेट आहे त्याचं मूळ कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद आहे। त्याच्यामधील एक केस होती किहोतो होलहान आणि ही साधारण 80च्या दशकातली केस आहे। त्याचा 90-91 ला निर्णय आला होता। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की या प्रकरणामध्ये किहोतो होलहान या प्रकारे विचार केला जावा असं कपिल सिब्बल यांच्या फायनल आर्ग्युमेंट मध्ये त्यांनी युक्तिवाद करताना म्हटलं होतं। त्याचा दाखला देवदत्त कामत यांनी दिलेला आहे। किहोतो होलहान केस मध्ये जे परिशिष्ट 10 मधील कलम परिच्छेद 7 होता 10व्या सूचीमधला, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जे ट्रिब्युनल असतात, जे अध्यक्ष असतात, त्यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकतं का? तर या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस असं म्हटलं होतं की अध्यक्षांचा निर्णय हा घटनात्मक चौकटीत नसेल तर त्या निर्णयाला अध्यक्ष सर्वोच्च न्यायालय किंवा इतर न्यायालय जे आहेत ते चॅलेंज करू शकतात। तर या सगळ्या प्रकरणामध्ये देवदत्त कामत असं म्हणतात की जे आमदार अपात्रतेचा निर्णय होता तो आमदार अपात्रतेचा निर्णय हा होणं गरजेचं आहे। यावरती आता बागची असे म्हणतात न्यायमूर्ती, आता ते सगळं होऊन गेलंय 2019 लाच। नंतर आपण जर पाहिलं असेल त्या विधानसभेची मुदत 2024 ला संपली आहे। त्यातली एकनाथ शिंदे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आले, हे सगळं आपण जाणतो। मात्र त्यांना आता आम्ही अपात्र कसं ठरवू शकतो, कारण ते सगळं घडलेलं आहे। त्यांना अपात्र का ठरवणं उपयोग तरी काय आहे? अशा प्रकारचं जेव्हा बागची असं म्हटल्यानंतर ते असं म्हणतात की त्यांना अपात्र ठरवणं यासाठी गरजेचं आहे कारण त्यांना मिळालेल्या मतांच्या आधारेच ठाकरे यांना हा पक्ष देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या जे इतर आमदार आहेत त्यांना अपात्र ठरवलं गेलं तर याचा परिणाम पक्ष आणि चिन्हावरती होऊ शकतो। आता यानंतर बागची असं म्हणतात की जर एखादी घटना घडलेली आहे तर त्या घटनेसाठी आम्ही शिक्षा देऊ शकतो का, शिक्षा रद्द करू शकतो का, हे मुद्दे या निमित्ताने उपस्थित करण्यात आले। त्यांचं म्हणणं आहे की ही जी घटना होऊन गेलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये ते एक फ्रेज वापरतात, ते म्हणतात की या संदर्भामध्ये पुनर्विचार करणं गरजेचं आहे का? तर यावरती कामत असं म्हणतात आमदारांना अपात्र ठरलं तर आमच्याकडे जे चिन्ह आहे त्याच्यावरती याचा परिणाम होईल। यावरती बागची असं म्हणतात एखाद्या शिस्तभंगनाचा जो कारवाई असते तिचा विचार केला, आम्ही दिलेली शिक्षा रद्द करू शकतो पण आम्ही स्वतः शिक्षा देऊ शकत नाही का, देऊ शकतो का असा त्याने प्रश्न उपस्थित केलाय। म्हणजे आता हे सगळ्या बाबतीत आपल्याला असं वाटायचं की कोर्ट शिक्षा देतं, मात्र त्या ट्रिब्युनलच्या संदर्भात विचार आहे। राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो ते एक वेळेस रद्द करू शकतात, मात्र ट्रिब्युनलचे अधिकार स्वतःकडे घेतले जाऊ शकतात का? म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार स्वतःकडे घेऊन हे आमदार अपात्र करावे लागणार आहेत, कारण याच्यावरती राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य की अयोग्य म्हणू शकतात, मात्र ते आमदार सर्वोच्च न्यायालयातून अपात्र ठरवले जाऊ शकतात का, ते शिक्षा देऊ शकतात का, असा सवाल जो आहे
न्यायमूर्ती बागची यांनी उपस्थित केलेला आहे. आजच्या युक्तिवादामधील सगळ्यात मोठी जर गोष्ट म्हणून पाहिली गेली तर 2 केसेसचा महत्वाचा अहवाल सातत्याने आपल्या समोर येत होता. सादिक अली केसचा असो, युनायटेड जर आपण पाहिले तर जे जनता दल सेक्युलर होतं, जनता दल यस होतं, नंतर युज झालं, समाजवादी पक्ष, अशा वेगवेगळ्या पक्षांचे अहवाल आपल्याला समोर येत असताना नवीन जी केस आहे, खरं ती जुनी आहे, विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भातली, त्या केसचा या ठिकाणी अहवाल जो आहे तो देण्यात आला किहोतो होलॉन या केसचा. आणि कपिल सिब्बल यांनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये शेवटचा जो युक्तिवाद केला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं किहोतो होलॉन खटल्याचा दाखला आणि परिशिष्ट 10 ची अनुसूची जी आहे त्याचा विचार करावा. कारण किहोतो होलॉन केसमध्ये विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्ष जे ट्रिब्युनल कोर्ट असतं त्यांच्या निर्णयावरती पुनर्विचार होऊ शकतो असं सांगितलं होतं. आणि त्याचाच विचार या ठिकाणी व्हावा असं न्यायालयासमोर ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यावरती न्यायालयाने असं म्हटलं की ट्रिब्युनलचे जे निर्णय असतात त्याच्यावरती आम्ही शिक्षा देण्याचं काम करू शकतो का, म्हणजे आम्ही आमदार अपात्र करू शकतो का, असा सवाल या ठिकाणी न्यायालयाने आता उपस्थित केलेला आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आजच्या दिवसाच्या पूर्ण हिअरिंग मध्ये जर आपण पाहिला तो म्हणजे कपिल सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे की जर पक्षाचं चिन्ह हे जर आम्हाला मिळू शकत नसतं तर ते गोठलं का जाऊ शकत नाही, असा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत ठाकरे गटाकडनं आम्हाला हे चिन्ह मिळावं असा युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये ही सर्वात टॉपची मागणी आपल्याला आजच्या विचार करताना पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं जर शिवसेना हे नाव मूळ पक्षाचं चिन्ह उद्धव ठाकरे आमचं आहे असा निर्णय आम्हाला द्यावा, म्हणजे मूळ चिन्ह आणि पक्ष आम्हाला द्यावा. जर शिंदे गटाला चिन्ह वापरण्याचा कोणताही या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही जे चिन्ह दिलेलं आहे ते नैतिक अधिकार नाही, कायदेशीर देखील अधिकार नाही. त्यामुळं हे चिन्ह जे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं आहे ते बेकायदेशीर आहे. ते चिन्ह पक्षाचं मूळ प्रीत चिन्ह जे आहे ते कोठवले गेलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जर हे चिन्ह आम्हाला मिळत नसेल, म्हणजे ठाकरे गटाला मिळत नसेल तर हे चिन्ह गोठवलं जावं, कारण ते बेकायदेशीररित्या किंवा नैतिकरित्या अनैतिकरित्या त्यांना देण्यात आलेलं आहे असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचा आजच्या दिवसातील युक्तिवादाचा महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 2022 पासून आपण ही सगळी केस पाहतो आणि या सगळ्या केसमध्ये आतापर्यंत जर हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि आम्हाला ते मिळावं अशा पद्धतीचा युक्तिवाद ठाकरे गटाकडनं होत होता. मात्र आज पहिल्यांदा ठाकरे गटाच्या वतीनं हे चिन्ह बेकायदेशीररित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आणि ते चिन्ह जर उद्धव ठाकरे यांना मिळत नसेल तर हे चिन्ह गोठवण्यात यावं असा युक्तिवाद जो आहे तो ठाकरे गटाकडनं या ठिकाणी आज न्यायालयामध्ये करण्यात आलेला आहे. गैरकायदेशीर कृत्यातून अधिकार सिद्ध होत नाही, बेकायदेशीर काम करून कोणीही स्वतःचा हक्क किंवा मालमत्ता समता प्रस्थापित करू शकत नाही असा सिब्बल यांचा शेवटच्या युक्तिवादातील मुद्दा होता. त्याच्यामधील सगळ्यात महत्वाचं हेच म्हणणं होतं की जुलै नंतर बहुमताचा आधार घेऊन बंडखोरीचे समर्थन केलं जाऊ शकत नाही. या सगळ्या याच्यामध्ये आता सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं हे चिन्ह जे आहे ते गोठवण्यात यावं, ते बेकायदेशीररित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे असं पहिल्यांदा ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एक प्रकारे. कारण जेव्हा अशा पद्धतीने युक्तिवाद केला जात असतो तेव्हा या सगळ्या मुद्द्यांमध्ये जे पक्षाचे प्रमुख आहेत किंवा जे मेन आहेत ज्यांच्याकडनं आपण ही केस घेतली त्यांच्याशी सल्लामसलत केलेलं असतं. त्याच्यामध्ये आज कपिल सिब्बल यांनी हा महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की आता की उद्धव ठाकरे यांना हे पक्षाचं चिन्ह मिळावं, नाव मिळावं, मूळ पक्ष मिळावा. मात्र जर आम्हाला मिळत नसेल तर हे पक्ष आणि चिन्ह जे आहे ते गोठवण्यात यावं. पक्षाचं नाव तर शिवसेना शिंदे गट म्हणून ओळखलं जातं किंवा शिवसेना ठाकरे गट म्हणूनच आपण सगळे बोलताना बोलतो. मात्र या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या सगळ्या प्रकरणामध्ये जनता दल मध्ये जशी फूट पडली ती युनायटेड मध्ये, त्याच्यामध्ये नितीश कुमार आणि शरद यादव यांच्यामध्ये पक्षातील घटना आणि आमदारांची संख्या नितीश कुमार यांच्याकडे अधिक होती. त्यामुळे नितीश कुमार यांना हा पक्ष जो आहे तो देण्यात आला होता. याच्यानंतर शरद यादव यांनी
न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात अपील केलं. मात्र या केसमध्ये तशी परिस्थिती नाहीये असं कपिल सिब्बल म्हणतात. कपिल सिब्बल यांचं म्हणणं असं आहे. शिवाजी, एक अपडेट मिळते आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपलेली आहे. सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांचा आजचा युक्तिवाद संपला. देवदत्त कामत आता उद्या युक्तिवाद करणार आहेत. शिवाजी, अपडेट. आजची जी आहे ती सुनावणी संपलेली आहे आणि उद्या आता देवदत्त कामत हे पक्ष आणि चिन्हावरती, आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरती आणि हे आमदार कशा पद्धतीने अपात्र ठरवणं गरजेचं आहे याच्यावरती युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. आता त्यानंतर उद्या देवदत्त कामत याविषयी बोलतील. कदाचित उद्या शेवटचा ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकतो. त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती शिंदे यांच्या वतीनं नीरज किशन कौल, त्याचबरोबर बाकी जे त्यांचे वकील आहेत हरीश साळवे, महेश जेठमलानी हे युक्तिवाद करू शकतात. त्यांच्या वतीनं किती लोक युक्तिवाद करतात हे पाहणं महत्वाचं आहे. सध्या तरी ठाकरे गटाच्या वतीनं 2 वकील म्हणजे कपिल सिब्बल आणि त्यानंतर देवदत्त कामत हे युक्ती करताना आपल्याला पाहायला मिळाले. आता या सगळ्या प्रकरणामध्ये अधिक कोणी युक्तिवाद करतं का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अभिषेक मनू सिंघवी हे कदाचित युक्तिवाद करू शकतात ठाकरे गटाच्या वतीनं. मात्र मेन केस अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्या सगळ्या संदर्भामध्ये आता अभिषेक मनू सिंघवी इकडे देखील युक्तिवाद करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच अनेक संदर्भासह ही संपूर्ण युक्तिवाद आणि ही केस महत्वाची ठरते. धन्यवाद शिवाजी या अपडेटबद्दल. मोठी बातमी पाहतोय. शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातली आजची सुनावणी ही संपलेली आहे. आपल्यासोबत आमचे ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली सर देखील जोडले गेलेले आहेत. मंजुनाथ सर, आज आपण पाहतोय सिब्बल यांचा युक्तिवाद झाला, देवदत्त कामत यांचा आजचा युक्तिवाद झालाय. उद्या त्यांनी अर्धा तास मागितलाय. पण या सगळ्याच्या संदर्भात माननीय कोर्टानं केलेली एक टिप्पणी महत्त्वाचं आहे. आत्ता आम्ही काय करू शकतो, अपात्रता घोषित करून आत्ता नेमकं काय साध्य होणार आहे, त्यावेळची परिस्थिती काय आहे, कळीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. आणि या सगळ्यातनं टाईम लिमिटेशन, ज्युरिडिक्शन हे सगळे गोष्टी पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत होणार आहेत.